नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला अक्षय तृतीयाचे महत्त्व आणि ते कशी साजरी करावे हे सांगणार आहे. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि 3.5 मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा सण आहे. कधीही संपणार नाही म्हणजेच अक्षय, ज्याचा कधीही क्षय नाही होत, ऱ्हास होत नाही, अशी तिथी म्हणजेच अक्षय तृतीया. या दिवशी केलेले दान, जप, होम आणि पितरांचे स्मरण हे कधीही न संपणारे पुण्य प्रदान करते, अशी धारणा आहे. हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक असल्याने कोणताही नवीन व्यवसाय, गृहप्रवेश किंवा शुभकार्य सुरू करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. मान्यतानुसार भगवान विष्णूंचा 6वा अवतार भगवान परशुराम यांचा जन्म याच दिवशी झाला होता. म्हणून याला परशुराम जयंती म्हणूनही साजरे करतात. पौराणिक कथेनुसार अक्षय तृतीयाच्या दिवशीच त्रेतायुगाची सुद्धा सुरुवात झाली होती. तसेच भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना वनवासात असताना अक्षय पात्र भेट दिले होते. यातले अन्न अक्षय म्हणजे कधीच संपत नव्हते, ज्यामुळे त्यांना अन्नाची कमतरता वनवासामध्ये असताना भासली नाही. त्यामुळे सुद्धा या दिवसाचे महत्त्व अनन्य आहे. या दिवशी गंगा नदीसुद्धा पृथ्वीवरती अवतरली होती, अशी मान्यता आहे. महाराष्ट्रात हा दिवस पूर्वजांचे म्हणजेच पितरांचे ऋण फेडण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी मातीची घागर आणि लहान मडके आणून त्यात वाळा टाकून पितरांचे स्मरण केले जाते. याच दिवशी अन्नपूर्णा मातेचा सुद्धा जन्म झाला होता. म्हणून या दिवशी गरजूंना, गोरगरिबांना अन्नदान करा. हे दान अक्षय राहील आणि नक्कीच हे दान तुमच्याकडे दुपटीने परत येईल. तसेच या दिवशी सोने चांदीसुद्धा खरेदी केलं जाते. असे म्हटले जाते, या दिवशी सोने चांदी खरेदी केली तर आपल्या घरात सोनं चांदी अक्षय म्हणजे कायम राहतं. तर मंडळी, तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने श्रद्धापूर्वक दानधर्म आणि पूजा अर्चा करून लक्ष्मी मातेला, अन्नपूर्णा मातेला आणि आपल्या पितृदेवांना प्रसन्न करून घ्या.